जसं आता रुक्मिणी आऊस आहे, तिने फक्त श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलंय सेनापतीद्वारा. नुसतं वर्णन ऐकत असताना सुद्धा हातामध्ये जे पानाचा विडा आहे, ते परमेश्वराच्या वियोगामध्ये हातामध्ये जो असलेला पानाचा विडा तो सुद्धा करपून गेला. एवढा वियोग नुसते ऐकल्याने. रुक्मिणीने फक्त ऐकलं की द्वारकेचा राणा श्रीकृष्ण चक्रवर्ती तू इतका सुंदर आहे. रुक्मिणीने ऐकलंय, फक्त पाहिलेलं नाही कृष्णाला. पण तो हृदयामध्ये जो भाव निर्माण झाला, जी ऐकून अंतःकरणामध्ये आठवण करून, त्या नुसत्या वियोगाने परमेश्वराच्या हातातले हातीची पाने कडपी झाली, जळून गेली वियोगात. हा परमेश्वराबद्दल असलेला वियोग. ज्याने पाहिलं कृष्णाला डोळ्याने, विरोधक शत्रू सुद्धा वेधले, नरनारी वेधले, पशुपक्षी वेधले, मनुष्यही वेधले, सगळे वेधले. दृष्टीने पाहिलं त्यांना. ज्यांना स्पर्श झाला ते पण वेधले. ज्यांना ज्यांना परमेश्वराचा स्पर्श झाला त्यांचा बी उद्धार झाला.